काल आपण चौथ्या अध्यायातल्या प्रस्तावनेच्या ओव्यांवरती चिंतन केलं होतं आणि आज आपण जेव्हा आपण पाहिलं होतं की ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगणारा हा अध्याय आहे, चौथा अध्याय. तर त्या ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगणारी ओवी कोणती आहे, तर त्याच्यावर आपण आज चिंतन करायचं. तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. अर्थ असा आहे की जर का ते ज्ञान तुला प्राप्त करायचं असेल तर सर्वस्वानी तनु मनु जीवानी त्या संतांना शरण गेलं पाहिजे. तर तुला तो ज्ञानप्राप्तीचा मार्ग काय आहे, तर संतांना शरण जाणं हा त्या ज्ञानप्राप्तीचा उपाय आहे. तर ते ज्ञान आहे. आधी त्याच्या आधी भगवंतांनी सांगितलं की आपण वेगवेगळी यज्ञ करतो. यज्ञ म्हणजे काय, तर कुठलाही एक नेम नियमितपणे चालवणं हा सुद्धा एक यज्ञ आहे. मी हरिपाठ म्हणते, रोज हरिपाठ म्हणणं हा एक यज्ञ आहे. काही द्रव्य यज्ञ आहेत, काही आपण तिथे यज्ञामध्ये कशाची तरी आहुती देतो आणि तो यज्ञ करतो. काही योग यज्ञ आहे. तर सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ कोणता आहे, तर तो ज्ञान यज्ञ आहे. तो ज्ञान यज्ञ करून काय होतं, तर ज्ञानाची प्राप्ती होते. पण ती ज्ञानाची प्राप्ती होण्याच्या आधी आपलं अंतःकरण शुद्ध व्हायला हवं. सात्विक असायला पाहिजे आपण. मग ते सात्विक होणं किंवा अंतःकरण शुद्ध होणं याच्याकरता आपल्याला कर्माचं आचरण कसं करायचं हे आपण गेले 3 दिवस पाहतोय की आपलं कर्म किती शुद्ध हवं की ज्याच्यामुळे आपलं अंतःकरण शुद्ध होतं. ते विहित कर्माचं आचरण करायला पाहिजे तर कर्म शुद्ध होतं. असं आपण कालपर्यंत या विषयाची चर्चा केली. आणि जेव्हा आपण असं करू तेव्हा त्या ज्ञानाच्या मार्गाला आपण लागू. पण आधी हे सगळं आचरण करायला हवं. म्हणजे माऊली असं म्हणतात की जयाचे अहिक धन नाही तयाचे परतरपससी काही. म्हणजे तुम्ही जर हे सगळं नाही केलं तर तुम्हाला एकदम ज्ञानप्राप्ती होणार नाही. ह्याच्यातच तुम्हाला ज्ञानप्राप्ती होणार आहे. मग त्या ज्ञानप्राप्तीच्या ओढ्या सांगणार आहे. ह्याच्यावर जे माऊलीने प्रकाश टाकले, आपण म्हणतो भावार्थ दीपिका, तर तो प्रकाश टाकताना माऊली काय म्हणतात, तर तरी तनु मनु जीवे चरणा ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आखी आणावे तरी संता या बजावे सर्वस्वेसी. जो ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा मोळ गोनी. तनु मनु जीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकल. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील कुशिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. तर आपण पहिलं त्यांची ओवी अशी आहे की ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान आहे, तर ते आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान आहे. मग ते ज्ञान कसं आहे, तर ते ज्ञानाचं आपण वर्णन करू शकतो का. अमृत कसं आहे म्हटलं तर आपण काय सांगणार की अमृतासारखं आहे. तर ते ज्ञान कसं आहे, ते ज्ञान ज्ञानासारखंच आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो कळते ते फक्त अनुभवाने कळेल. अमृत काय आहे, अमृत प्यायल्यावरच कळू शकतं. तर ते आपण सांगू शकत नाही. तसंच ते ज्ञान आहे. ते ज्ञान त्या समतेच आहे ज्ञान. आणि जर ते ज्ञान तुला प्राप्त करायचं असेल तुझ्या मनात आधी ते आलं पाहिजे. आधी मनी आधी आणावे. ते ज्ञान आपल्या मनात आलं पाहिजे की ते मला मिळवायचंय. जर तुला मिळवायची अशी इच्छा झाली असेल, तुला आता मी त्याचं वर्णन केलं तर ते ज्ञान तू कसं प्राप्त करशील. जर तुला ती इच्छा झाली तर आधी संतांना शरण जा. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. भजावे म्हणजे शरण जाणे. आणि कसं शरण जायचंय, तर संपूर्ण समर्पण त्यांच्याकडे करायचं. हे समर्पण म्हणजेच त्यांना सर्वस्वेसी शरण जाणं आहे. तर संतांना शरण जायचं आहे. तर संत कोण आहे, संत आपण संतांचं काय, संतांनाच का शरण जायचं, आणखी कोणाला शरण का जायचं नाही. तर त्याची आपण वेगवेगळे खूप दृष्टांत आपल्याकडे असतील. आपण सगळीजण धर्मक म्हणतो की त्यामुळे आपल्याला कळू शकते की इतर लोकांकडे ज्ञान असेल की ज्ञान विज्ञान, तर आपल्याला ते ज्ञान जर हवं असेल तर संतांकडे जायला हवं. आणि संतांकडे जायचं कारण काय, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न कीर्ती पोटी भार आहे त्याचे सर्वस्व हिस आहे. हे संत जे आहेत ते आपल्यावर लेकराप्रमाणे प्रेम करतात. त्यामुळे आपण जर त्यांना शरण गेलो तर ते ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. माऊली असं म्हणतात,
चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असण्याची के. आपण विवेक हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये पुन्हा पुन्हा आलाय. आपण काल 2 दिवस त्या विवेकाची चर्चा केली. विवेक म्हणजे काय हे पाहिलं. विवेक कसा म्हणजे आपण म्हटलं की चातुचेनी सांडिसे पयपाणी राजहंसे. जसं राजहंस ते ह्यांनी पाणी आणि दूध वेगळं करतो, तसं सत्य आणि असत्य काय हे शोधून काढणं म्हणजे तो विवेक आहे. आणि आपण कोणत्या वेळी कोणतं काम कधी करायचं हे सुद्धा आपल्याला आत्मसात होऊ शकतं त्या विवेकामुळे. तर तो जो विवेक आहे तो कुठे असतो, तो त्या संतांकडे असतो. आणि म्हणून आपण संतांना शरण जायचंय. इतर कोणाकडेही ते ज्ञान आपल्याला मिळणार नाही. मग ते जे सत्य ज्ञान आहे, तर सत्य म्हणजे काय. जेव्हा पांडव वनवासात गेले होते 12 वर्ष, तेव्हा नारदने त्यांना भेटायला गेले. मगच ते झाडाखाली काय कसं काय विचारलं. पांडव म्हणाले खूप आम्ही आनंदात आहोत, समाधानी मजेत आहोत आम्ही. मग चर्चा झाली वेगवेगळी ज्ञानाची. नारद मुनी आता निघणार. तर युधिष्ठिराने विचारलं की तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का. नारद म्हणाले हो विचारलं खरं. तर म्हणाले की सगळीजण असं म्हणतात की मी खरं बोलतो आणि मी खरं बोलतो हे खरं आहे, पण खरं म्हणजे काय हे मला सांगा का तुम्ही, की खरं म्हणजे काय. तर तेव्हा नारद महर्षी म्हणाले खरं बोलणं हे सांगणं खूप अवघड आहे. खरं बोलणं जसं वगैरे सांगणं, खरं बोलणं म्हणजे काय हे सांगणं खूप अवघड आहे, ज्यामध्ये सर्व प्राणी मात्रांचं हित समावलं आहे. तर तसं बोलणं म्हणजे सत्य बोलणं आहे. म्हणून आपण म्हणतो सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. जर आपल्याला आत्महिताचं काय असेल, प्राप्ती काय करायची असेल, तर त्या विठ्ठलाला आपण प्राप्त करून घेणं म्हणजे आपलं स्वस्वरूप जाणणं. आणि याच्याकरता आपण संतांना शरण जायला हवं. कारण संत म्हणजे सत्य आहे. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत म्हणजे सत्य आहे. आणि त्यांच्या सहवासात जेव्हा आपण जातो ना, तेव्हा आपण पण सत्य बोलायला लागतो. आपल्या जिभेला म्हणजे वाचेला ते तप होतं. खोटं आपण बोलू शकत नाही. कारण काय होतं, संतांकडे काही वेगळी चर्चाच नसते. फक्त भगवंताविषयीच बोलायचं असतं. इतर बोलण्याला काही स्थानच नाही. म्हणजे आपल्याकडून आपोआप त्या सत्याचं तप होतं. आणि म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की जर तुम्ही खरं जर बोलायचं असेल तर जोडे म्हणजे जर खरं बोललं तर तो हरी तुम्हाला जोडला जातो. त्यामुळे आपण खरं बोलायचं. कोणा असं सांगतात की जर तुम्ही खरं बोलला तर आपल्याला हा भेटेल, भगवंत भेटेल. आणि म्हणून ते सत्य बोलायचं असतं. सत्य बोलण्याकरता संतांना शरण द्यायचं आणि सत्य जाणण्याकरता आपण संतांना शरण गेलं पाहिजे. कारण संत म्हणजे सत्य आहे. आपण दुसरं म्हणतो की संत संगे हरे ताको, संत संगे हरे पाको. तर संतांच्या संगतीत जायचं. संतांच्या संगतीत जायला काय म्हणजे आधी आपलं पाप तर गेलं पाहिजे, आपले ताप तर कमी झाले पाहिजे, तर आपण ते ज्ञान मिळवू शकू. तर संतांच्या संगतीत गेल्यावरती आपलं पाप निघून जातं, आपले ताप संपतात. तर असं आपल्याला उदाहरण माहिती आहे. आपण इथे पंढरपुरात येतो, पहिल्यांदा दर्शन कोणाचं घेतो, चंद्रभागेचं पुंडलिकाचं दर्शन घेतो. तर जेव्हा पुंडलिकांनी आपल्याला कथा ती माहिती आहे की कुकुट मुनींच्या आश्रमाजवळ पुंडलिक राहिला होता. बायकोला सगळ्यांना घेऊन निघाला होता. आई वडिलांना त्यांनी बरोबर निघत होतं यात्रेला जाताना. आणि तिथे त्यांनी मुक्काम केला. आणि त्यांनी बघितलं की कुकुट मुनींच्या आश्रमाजवळ आता आपण कुठे संध्याकाळी थांबायला हवं, कारण तेव्हा प्रवास करायचा म्हणजे कुठे रात्री थांबावं लागायचं. तसं ते थांबले होते पुंडलिक. आणि त्यांनी त्या आश्रमात सकाळी बघितलं की अशा 3 खूप काळ्या भिन्न स्त्रिया म्हणजे त्या आश्रमात जातात आणि तिथे जाऊन थोड्या वेळ त्या जेव्हा परत येतात तेव्हा ते फार सुंदर दिसत असतात. तर नारदांना पुंडलिकाला पुन्हा प्रश्न पडतो की जाताना अशा गेल्या रूपाने अशा कशा बाहेर आल्या. म्हणून तो त्यांना विचारायला जाणार त्यांच्याजवळ. तर त्या पुन्हा काळ्या होतात, पुन्हा काळ्या भिन्न होतात, विद्रूप दिसायला लागतात. आणि त्यांना की बाजूला हो बाजूला त्या पुन्हा मुलींच्या आश्रमात जातात. थोड्या वेळाने कशा सुंदर होऊन बाहेर येतात असं दोनदा होतं. तिसऱ्यांदा जाऊन सेवा करून येतात. आणि मग तेव्हा मात्र पुंडलिक म्हणतो की मला सांगाल का की असं काय होतंय की तुम्ही आतमध्ये आश्रमात जातात आणि बाहेर येतात तेव्हा तुम्ही खूप छान होऊन बाहेर येतात आणि मात्र मी तुमच्याशी बोलताना पुन्हा तुम्ही विद्रूप होता.
होत आहे किंवा काळ्या पडताय, काळ्या ठिक्कर पडताय, असं का होत आहे. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, की म्हणजे आम्ही तीर्थदेवता आहोत आणि आमच्याकडे जे सगळी भक्त येतात किंवा जे पापांनी आपण सगळीजणच काहीतरी पाप केलेलं आहे आपण, तर त्याच्यामुळे त्यांचं सगळं जे पाप आहे ते आमच्यामध्ये धुवून येतं, ते आम्ही आमच्या अंगाला चिकटवून घेतो. पण मग हे पाप आम्ही कुठे धुवायचं, तर आम्ही संतांची सेवा करतो. त्यामुळे संत संगे हरे पाप, संत संगे हरे पाप. आता जेव्हा त्यांनी असं सांगितलं तेव्हा याला मोठं म्हणजे कळलं की अरे सगळ्या लोकांचं पाप घेऊन जेवढ्या या तीर्थदेवता काळ्या ठिक्कर पडत्यात, तेवढं फक्त माझं एकट्याचं पाप आहे आणि ते त्याने मी 2दा-3दा दिलंय, म्हणजे मी किती पापी आहे, ह्याचा त्याला खूप पश्चाताप झाला. आणि मग काही कुकुडवहिनीकडे गेले आणि त्यांना कळलं की आपली काय चूक आहे. पुंडलिक परत गेले आणि वडिलांची आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम काय झाला, तर त्या सेवेमुळे त्यांना तो भक्त देव त्यांना भेटायला आला आणि त्यांचे त्रिविध ताप, संत संगे हरे ताप, त्या संगतीमुळे कुकुटवहिनीची जी संगत झाली, त्यांनी जे सांगितलं त्याच्यामुळे त्यांचे त्रिविध ताप केले आणि त्यांना पांडुरंगाची प्राप्ती झाली. आणि तो पांडुरंग त्यांच्यामुळे, त्या संतांमुळे आपल्याला आज दिसतो किंवा आपल्यासाठी आज उभा आहे, हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही. की म्हणून आपण म्हणतो की पुंडलिकाने त्याला उभं केलंय आपल्यासाठी. तर असा हा संतांचा महिमा आहे. आणि म्हणून आपण संतांना शरण केलं पाहिजे. जर आपल्याला ते ज्ञान मिळेल, ते ज्ञान म्हणजे आपलं आत्मज्ञान, माझ्या स्वस्वरूपाचं ज्ञान, की ते ज्ञान प्राप्त केल्यावरती पुन्हा दुसरं काही हवंसं वाटणार नाही. जेथं प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची तिथी गेली, इंद्रिय विसरली विषय सांगू, म्हणजे इंद्रियांना असं वाटत नाही ते विसरले की मला काही हवं आहे, की मला काहीतरी इंद्रियांचे भोग घ्यायचे, असं त्यांना वाटत नाही. ते प्रवृत्तीच तिकडे होत नाही त्याच्याकडे. असं ती ज्ञानाची अवस्था आहे की मला म्हणजे तर्क लावत नाही, आपण काही जे आहे ते स्वीकारतो, कारण आपल्याला त्याचं ज्ञान झालंय. असं वाटत नाही की मी काहीतरी छान पाहावं, मी काहीतरी छान ऐकावं, असं काही इच्छाच राहत नाही. म्हणजे इंद्रियांना आवरणं नाहीये, इंद्रिय आपापली कामं विसरून त्याच्याशी लीन होत आहेत, त्या आत्म्याशी, त्या परब्रह्माशी लीन होणं, असं हे ज्ञान आहे. ते आता मी आपल्याला सांगते, त्याचं आपल्याला कधी अनुभवायला मिळेल, त्याच्यासाठी त्यांची संतांची कृपा आपल्याला हवी आहे. तर असं हे संज्ञान आहे. आता तुका म्हणे ऐकली मात्र तोची घात झाला जीवपण. संतांचं वाक्य जेव्हा आपल्या कानावर पडतं तेव्हा ते जे आपला जीवपणा जो आहे तो नाहीसा होतो. म्हणजे काय होतं, तर त्यांचं वाक्य जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा आपल्या बुद्धीची जडता जे आहे ना, म्हणजे बुद्धी जो आपली जड झाली आहे ती जाड्यता निघून जाते. संत जेव्हा एकदा सांगतात ना तेव्हा आपल्याला कळतं. कधी कधी आपण असं म्हणतो की काही महान व्यक्ती आहेत, त्यांनी सांगितलेलं आपल्या लक्षात राहतं, कारण त्याच्यामध्ये त्यांचं तप असतं आणि ते संत जे आपल्याला सांगतात ना ते आपल्या बरोबर लक्षात राहतं. जेव्हा नारद मुनी बाल्याकुळ्याला भेटले, बाल्याकुळा जाऊन विचारून जाऊन आला की नाही माझं कोणी पापाचे भागीदार व्हायला तयार आहे. हे सगळं झालं. ते सगळं झाल्यावरती नारद मुनीने त्याला सांगितलं की राम राम म्हण. बरं म्हणता येत नाही, मला म्हण. असं नारद मुनीने त्यांना किती वेळा सांगितलं. एकदाच सांगितलं ना, परत सांगायला नाही गेले. सांगितलं नारद मुनी गेले, पुन्हा आले, अरे करतोयस ना, असं बघायला नाही ना आले. एकदा जे सांगितलं ते कळलं. म्हणून त्यांच्यामुळे काय होतं, जीवपणाचा घात होतो. जेव्हा ते आपल्याला सांगतात तेव्हा तो आपला जीवपणा निघून जातो. म्हणजे नारद बाल्याकोळी जेव्हा बसला राम राम म्हणाला तेव्हा तो एक गरुडख होता. आणि जेव्हा नारद मुनी पुन्हा आले आणि त्यांनी तो राम राम ऐकलं, अनेक दिवसांनी त्यांचं ते फिरून सगळीकडे भ्रमण करून आले आणि त्यांना तो रामराम शब्द ऐकू आला. वाल्याकोळी दिसला नाही, कोण राम राम म्हणताय. तेव्हा त्या वाल्याकोळ्याचे वाल्मिकी ऋषी झाले होते. म्हणजे संतांच्या संगतीने फक्त त्यांच्या एका वाक्याने ते वाक्य आपल्या बरोबर हृदयात असतं. कारण आपल्या बुद्धीचा जो जडपणा आहे ना तो संत घालवला. आपण म्हणतो की माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलविला. किती वेळा सांगितलं रेड्याला वेद म्हणून, म्हण रे रुचा, म्हण रे रुचा, असं सांगितलं का परत? एकदाच सांगितलं. एकदा सांगितलं अरे मी म्हणतो तू माझ्या बरोबर म्हण. या संत सभेत सांगतायत की तू म्हणशील का, तर ते म्हणतायत पण ते त्यांनी स्वतःकडे पण त्याचं क्रेडिट घेतलं नाही की मी सांगतोय म्हणून रेडा बोलला. पण एकदाच सांगितलं आणि रेडा बोलला. काय आपण म्हणतो, रेड्याला घेऊन माऊली निघालाय, माऊलीने रेड्याला तिथं सोडलं नाही. जेव्हा ते परत आला पटवून तेव्हा रेडा त्यांच्या बरोबर आहे. आणि आपण रेड्याच्या समाधीचं दर्शन आकाशा टक्क्यांबरोबर नेहमी घेतो जाताना. त्याची समाधी आहे, तिथं मंदिर आहे. रेड्याचं असं कधी मंदिर असतं का? मग तिथं त्यांचं मंदिर आहे, म्हणजे किती हे भाग्य आहे रेड्याला.
तिला किती वेळा सांगितलं, आधी सांगून ठेवलं का 4 दिवस की नाही ना चांगले येणार आहे, तर तुला मी चल म्हटलं की लगेच चालायचंय असं सांगितलं का? एकदाच सांगितलं. हे सगळे जड आहे भिंत, तर भिंतीला पण एकदा सांगून कळताय तर आपल्याला नाही का कळणार. मग फक्त असं आहे की आपण तिथं गेलं पाहिजे. सर्वच पाणी त्यांना भजलं तर त्याचा परिणाम हाच होणार आहे की ते जे एकदा सांगतील ते आपल्या हृदयात कायमचं असणार, ते आपल्या चित्तामध्ये अगदी रसून राहील, ते तिथून ते बाहेर पडणार नाही. आणि मग आपण म्हणतो की त्या गोष्टीच पुन्हा पुन्हा बघतो. आपण म्हणतो पाहिले पाहे परत होणी, जी आपण गवळण म्हणतोय की तू काय कर, जे बघितलं ते परत परत बघ. मग संतांनी जे सांगितलं एकदा सांगितलंय, मग ते एकदा सांगितलं जर पुन्हा पुन्हा आपल्याला आठवायला लागलं ना तर ती ज्ञानप्राप्ती होते. मग आपल्याला कळतं की ते जे स्वरूप आहे तो म्हणजे काल आपल्या ज्योत्स्नाताई म्हणाल्या की ह्याच्या पलीकडे जे काही अमर्यादा आहे त्या अमर्यादेचा अनुभव करणं, आताच करणं, ह्यात रस्त्या जागी करणं हे संतांना जमतं. संत हे करतात. जिथं आपण कुठे वस्तू घ्यायला जातो, जिकडे ती आहे तिथे घ्यायला जातो. मग आपल्याला जर ते ज्ञान हवं तर म्हणून ते ज्ञान घ्यायला आपल्याला संतांकडे जायला हवं. असे हे संतांकडे काय जायचं याचे थोडे दाखले किंवा दृष्टांत आता आपण त्याची चिंतन केलंय. पण संत कसे असतात तर दर्शन हे प्रशस्त पुरुष, त्यांच्याकडे बघितलं ना की समाधान. प्रसन्नता म्हणजे काय, आनंद म्हणजे काय? आनंद आणि प्रसन्नता ही गोष्ट वेगळी. प्रसन्न असणं म्हणजे समाधानी असणं. समाधान हे कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसतं. त्याच्यासाठी माझ्याकडे किती वस्तू आहेत किंवा माझ्याकडे किती ज्ञान आहे, माझ्याकडे काय डिग्री आहे, मी किती कमवते, कार्यालयात माझा मुद्दा काय आहे, ह्या गोष्टीवरती समाधान अवलंबून नसते. समाधान म्हणजे चित्ताची प्रसन्नता आहे. ती चित्ताची प्रसन्नता कधी येते? जेव्हा तो भगवंत हृदयात असतो ना तेव्हा चित्ताची प्रसन्नता येते. ज्यांच्या हृदयात भगवंत आहे त्यांचे चित्त खूप प्रसन्न दिसतात. आपण आज इकडे पंढरपुरात बघतो की घरी आपण एवढं प्रसन्न नसतो. अगदी आपण दिवसभर आनंदी असतो, खरं सगळीजण खूप काम करत असतात. इकडे धावतायत, तिथं धावतायत, दादा आम्हाला काहीतरी खरेदी करायची आहे किंवा जाऊन मुखदर्शन घ्यायचंय, कोणी जमत नाही. आणि जमलं तरी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. चेहऱ्यावरती फक्त प्रसन्नता दिसते, कारण त्यावेळी तो भगवंत आपल्या हृदयात असतो. तो भगवंत सतत हृदयात राहिला तर आपल्याला त्याची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून चित्ताची प्रसन्नता ती त्यांच्याकडे गेल्यावर आपल्याला कळते. ती चित्ताची प्रसन्नता आपल्यामध्ये येण्यासाठी सुद्धा आपण त्या संतांना शरण जायला हवं. तर ते ज्ञान पैजा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. मग त्यांना सर्वस्वेसी बजायचंय, म्हणजे त्यांना आपण पूर्ण समर्पण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. शरण जाताना स्वतःकडे काही राखण करता कामा नये, त्याला शरण जाणं म्हणतात. तर तसं त्यांना शरण गेलं पाहिजे जर आपल्याला ते ज्ञान मिळवायचं आहे तर. जर ते आपल्या मनात आलं तर अर्जुना तुला जर असं वाटतंय ना की तुला हे ज्ञान हवंय म्हणून तर तू हे कर बरं, असं बरोबर सांगितलं. पुढची अशी ओळी आहे, जे ज्ञानाचा पुरता तेच सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा गोळ गोनी. तर ते ज्ञान जे आहे ना ते तो पुरुठा आहे. पुरुठा म्हणजे ते घर आहे, ते ज्ञानाचं घर आहे. कोण ज्ञानाचं घर आहे तर ते संत म्हणजे ज्ञानाचं घर आहे. आता बरं घर आहे म्हणजे घराला उंबरठा आहे, उंबरठा ओलांडूनच आपण घरात जातो. तो उंबरठा म्हणजे काय आहे तर सेवा धर्म हा तिथला उंबरठा आहे. तर तो तू सेवा करून तो उंबरठा स्वतःचा स्वाधीन करून घे, म्हणजे तू त्या संतांच्या घरात प्रवेश करू शकतो. संत कोण, कोणाकडे जायचं आधी पाहिलं आपण. संतांकडे जायचं कसं तर सेवा धर्म केला पाहिजे. मग असा सेवा धर्म कोणी केला? आपण जर भागवतामध्ये कथा बघितली तर नारद महर्षींनी स्वतःचं चरित्र सांगितलंय. त्यांनी आपल्या आधीचा जन्म सांगितला. तेव्हा नारद महर्षी म्हणतात की मी ना दासी पुत्र होतो, गावाच्या बाहेर राहायचो. आई आणि मी दोघच जण राहायचो. त्या चातुर्मासाला, चातुर्मासामध्ये असा नियम आहे की जिथं संत चातुर्मासात जेव्हा साधू संत बाहेर पडतात तेव्हा चातुर्मास सुरू झाला की तिथंच थांबतात. पुढचे 4 महिने त्यांची वस्ती त्या ठिकाणी असते, त्या क्षेत्रात असते. तसंच काही साधू संत तिथे आले. नेमके जिथं नारद मुनी राहत होते त्यांची आई, तिथे त्यांचं वस्ती होती 4 महिन्याकरता. त्यांची आई काय करायची अशी की नारदांना त्यांच्या सोबत सोडायची. संतांकडे जा बाबा तुम्ही याला सांभाळा, मी जरा जाते काम करायला. संत असते त्यांना सगळीजण सारखी आहे, त्यामुळे ते मुलाला नारद मुनी त्यांच्याकडे राहायचे. काय करायचे त्यांना कुठे पाणी आणून दे त्यांच्या पूजेसाठी, कुठे त्यांना फुलं आणून दे, ते सांगतील ते कामं ते करायचे. आणि मग त्यांना ते खूप आवडायला लागलं की हे सगळे जे संत आहेत ते सगळं छान करतायत. त्यामुळे तिथे रमले ते. 4 महिने जेव्हा संत जायला निघाले
निघाले ना, तेव्हा नारद मुनींना म्हटलं आपण पण त्यांच्या बरोबर जावं, की मी तुमच्या बरोबर येऊ का? म्हणजे आईला विचारून येतो यायचं असेल तर आईची परवानगी घेऊन आहे. मग आईकडे गेले, आई त्यांच्याबरोबर जाऊ का? ते मला घेऊन जायला तयार आहे. आई म्हणाली, अरे तू गेलास तर मला कोण? मी कोणाचा आधार? मला आधार नाही, तर तू जाऊ नकोस. त्यांनी सांगितलं, संतांनी सांगितलं की आईने परवानगी नाही दिली ना, तू नको येऊस. राहिले आई बरोबर. काही दिवसांनी असं झालं की गोठ्यातला एक साप त्या आईला येऊन चावला आणि आई गेली. आई गेल्यावरती नारद मुनींना थोडं बरं वाटलं, कारण त्यांना त्या पाशातून मुक्तता मिळाली. आईमुळे ते तिथे थांबले होते. त्यांची ओढ ते संतांकडे होती. त्यांना असं होतं की मी संतांना कधी भेटतोय, आणि त्यामुळे त्यांनी जे दुःख होतं त्या दुःखामध्ये थोडंसं त्यांना ते बरं एक वाटलं, चला आता हा पाश माझा गळला. आणि तिथून ते बाहेर पडले, उत्तर दिशेला चालायला लागले. आणि एकदा ते खूप दमले, लहानच होते ना, लहानमध्ये दमून झाडाखाली बसल्यावरती आकाशाकडे बघताय. पिंपळाचं झाड होतं आणि माझ्या पिंपळाच्या झाडाच्या पानावर त्याला भगवंताने दर्शन दिले. पुन्हा बघितलं, नक्की तो देतो ना आपल्याला दर्शन. तुला आकाशवाणी झाली की ह्या जन्मी तुलाही एवढंच मिळते, तुझी सेवा केलीस ना त्याचा हा परिणाम आहे, आणि म्हणून तुला माझं दर्शन झालं. म्हणजे त्या सेवेने काय प्राप्त होत आहे हे नारद महर्षींनी सांगितलंय. का सेवा करायची संतांची? संतांच्या सेवेने आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल, तो भगवंत आपल्याला मिळेल. म्हणून ते ज्ञानाचा पुरठा, ते तर सेवा हा दार म्हणता, तो स्वाधीन करी सुपटा गोड गोड. पुढची ओळी अशी आहे, तरी तनु मनु जीवे चरणांसी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. तनु मनु जीवे, तनाने पण त्यांची सेवा करायची, मनाने पण करायची, आणि जीवानी पण सेवा करायची. म्हणजे ही जी सगळी सेवा आपण करतो संतांची करताना असं होता कामा नये की मी तनाने सेवा करते आणि माझं मन तिथं नाहीये. आता मला पडलंय काहीतरी काम, मी करते ते काम, पण तेव्हा मला ते मनापासून करावं असं वाटत नाही, तर ती तनाने सेवा होणार नाही. मी मनाने खूप म्हटलं मी संतांची सेवा करीन, मी असं करीन तिथे, मी तसं करीन, मनाने खूप म्हटलं, पण ते जर प्रत्यक्ष जीवांसाठी काहीही झालं नाही, तनाने झालं नाही, तर ती सेवा होत नाही. आणि ह्या दोन्ही सेवा ज्या आहेत त्या जीवाने मनापासून जर केल्या तर त्या सेवा संतांकडे होतात. मग संत सेवा या ज्या असं म्हणतो, तर काय करायचं? संतांची सेवा म्हणजे काय करायचं असतं? तर ते पडेल ते काम करायचं असतं. ते काम कसलंही असो, संतांच्या जेव्हा घरी आपण त्यांच्या चरणाशी लागावे, चरणाकडे जाऊन पडू लावं, मग जे काम येईल ते काम करावं. मारुतीने काय काम केलं असं म्हटलं का की नाही माझं हे काम नाही, मग मी आताच लंका शोधन करून आलोय बरं, आता ते द्रोणादेवी उचलेल, अजून कोणाला तरी सांगा, असं मारुती म्हणला ना. जेव्हा जे काम पडेल, ज्या वेळेला जी गरज आहे ते काम करणं म्हणजे संतांची सेवा करणं. त्यांनी लंका शोधन केलं, जाऊन तिथे दूत म्हणून गेले की बाबा नाही युद्ध करून सीतेला परत दे, मातेला आमच्या परत दे, आणि ह्या युद्धापासून बाजूला होत्या, ते सांगायला पण तेच केले. राक्षसांचा निपात पण त्यांनी केला. बरं रामाला शोधूनही आणलं पाताळात ना. जेव्हा जे जे काम पडेल ते काम करणं. संतांचा जेव्हा आपण जवळ राहतोय, संतांकडे जेव्हा आपण जातो, तेव्हा असं म्हणू नये की हे काम आणि हे मी केलंय. दुसरं म्हणजे अगर्वता करावी. जे काही करतोय ना त्याच्यासाठी गर्व नको. असं वाटतं अरे हो मी आज एवढं काम केलं, मी हे केलं म्हणून हे झालं, की हे काम म्हणजे माझी जबाबदारी आहे, ते मी करते म्हणून हे सगळं होत आहे. बरं मला सांगितलं गुरुजींनी इथं जा, मी जाऊन तिकडे भेटून आले, तिकडे अमुक एक कार्यक्रम राहिला आणि म्हणून ते झालं, असं जर आपण म्हटलं तर ती सेवा होत नाही. ते सगळं जेव्हा आपण सेवा करतोय तेव्हा तिथे गर्व असता कामा नये. कुठल्याही प्रकारचा अभिमान जर असेल तर तो अभिमान आपल्या ज्ञानासाठी खूप घातक असतो. तर असा जो आपला अभिमान आहे ना, तो आपलं ज्ञान मिळवत म्हणजे आपल्याला मिळत नाही, किंवा ते असलेलं ज्ञान त्या क्षणी आपलं नाहीसंही होतं. असं झालं की रामराया लंकेत रामेश्वरच्या इथे थांबले होते, आणि त्यांना राम कोणाची भक्ती करतो, राम कोणाला स्मरण करणार, त्याच्या भक्तांना शंकर आहेत ना, त्यांना त्याची पूजा करायची ती रामानं. रामाने ठरवलं की आता शंकराची पूजा करायची. मारुती म्हणले की ठीक आहे, मी शंकराला घेऊन येतो ना. आता बरं पूजा करायची म्हणजे त्याच्या आधी जेवण करायचं नाही, काही खायचं नाही, म्हणजे उपाशी पोटी ती पूजा करायची. मारुती राय निघाले,
शंकराला घेऊन यायचंय. वाराणसीपर्यंत आले. वाराणसीला आले, शंकराला बघितलं, दोघं भेटले, थोडं गप्पाच मारत बसले, थोडं विसरले की आपल्याला तिथे परत लगेच जायचंय त्याचं भान नाही राहिलं. दोन भक्त भेटले ना, देवाचाच गप्पा. मग शंकर पण त्यांना काही सांगायला लागले. असं सगळं झालं आणि त्यांना पुन्हा तिथे आले. तिथे आपलं रामेश्वराचं आपण जातो दर्शन घ्यायला, तिथे ते पुन्हा आले. आणि तोपर्यंत काय झालं, खूप वेळ झाला होता. बरं, हे सगळे वानर सेना ती खायला तयार नाही, कारण राम खात नाहीये. रामाला वाईट वाटलं की अरे मी थांबू शकतो, पण हे प्राणी आहे, याला सारखं खायला लागतं आणि माझ्यामुळे हे उपाशी राहिले. तर असं काही माझी प्रतिमा निर्माण होता कामा नये, हे करणं अयोग्य आहे. म्हणजे मी पूजा लवकर करून घ्यायला पाहिजे. रामाने काय केलं, वाळूची पिंड तयार केली आणि त्याच्यावरती पूजा करणं. तोपर्यंत मारुतीला आले आणि बरोबर शंकर आहे. शंकर तोपर्यंत गे शंकरांनी त्या सगळं जाणलं. मारुतीला बघितलं, अरे त्यांनी एवढं लिंग कशाला तयार केलं, मी शंकराला घेऊन आलोय ना, आणि मला तुम्ही सांगितलं म्हणून मी आणलं. काही विचार नाही रामाला. त्यांना वाटलं शंकर आले, याची गरज नाही. ते लिंग उभ्याला गेले शेपटीने आणि ते वाळूचं लिंग त्यांना उघडता येईना. खूप जोर लावला, खूप जोर लावला. असं झालं की शेपूट तुटली. मारुती बेशुद्ध पडले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की इथे जो अभिमान आहे की मी शंकरांना आणलं, तर ती कशाला तुम्ही याची पूजा करताय. आणि म्हणून त्याने एरवी काय होतं, त्या शेपटीने त्यांनी काय काय केलंय, ब्रह्मांड पोवते वेळे वज्रपुच्छही करू शके, तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे. एवढी त्या शेपटीमध्ये ताकद आहे. त्या शेपटीच्या आघाताने त्यांनी अनेक राक्षसांना मारलंय, पण ते वाळूची पिंड उकळू शकले नाही. याचं कारण एकच आहे की त्यांना गर्व झाला. त्या क्षणी एक सेकंद जरी मनात तो अहंकार आला तर आपण केलेली सगळी सेवा फुकट झाली. जे शंकरांना आणलं ते सगळं फुकट. तेव्हा ही पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की त्याच्याशी आपलं अनुसंधान असलं पाहिजे की मी कोणी करत नाही, तर मी कोणीच नाही, मी कोण आहे. आपण परवाही हा विषय झाला की मी म्हणजे कोण, तर मग मी म्हणजे कोणाचा विचार करताना करतो की हा देह मी नाही, किंवा हा जीव म्हणून मी काही मला करायचं ठरवलं तर ते मी करू शकत नाही. म्हणजे माझ्याकडून करून घेणारा कोणतरी तो आहे. तो जो कोण आहे ना, त्याला कायम शरण जावं. हे तू करून घेतोयस, हे तू करून घेतोयस, तुझ्यामुळे हे झालंय, अशी जेव्हा जाणीव होते तेव्हा आपण त्याला आपला अहंकार जातो आणि मग ते सर्वस्वेशी शरण जाणं होतं. मग अगर्वता करावे दास्य सकळ, तनु मनो जीवे चरणांची लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. हे जे आपण त्यांचं दास्य करतो, त्यांची जी सेवा करतो म्हणजे त्यांचं दास्य करतो, ती दास्य करणं म्हणजे हे अगर्वता करणं खूप आवश्यक आहे. नाहीतर ती सेवा होऊ शकत नाही. जर आपल्याला ते ज्ञान हवं तर जे आपण आधी बघितलं तर संतांना शरण गेलं पाहिजे. संतांना शरण गेल्यानंतर ते तनु मन धन त्यांची सेवा केली पाहिजे आणि मग ते ज्ञान आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्याच्या पुढेही माऊलीने सांगितलंय की पुढे काय करायचं. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील कुशीले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पांवरे. आपण त्यांच्याकडे गेलो, कशासाठी सांगितलं भगवंताने जायला, तर तुला ज्ञानप्राप्ती हवी तर तू त्यांच्या संतांकडे जा. आता जर आपण बघितलं तर संतांकडे जाऊनच ज्ञानप्राप्ती होते. का बरं संतांकडे जावं लागतं? नामदेव महाराजांना का सांगितलं संतांकडे जायला? विसोबा केचरांकडे का नामदेव महाराजांना? नामदेव महाराजांच्या हातचं नाही तर रोज भगवंत खात होते. पांडुरंगाला म्हणजे पांडुरंगाला पण चालायचं नाही, गप्पा मारायला नामदेव महाराज लागायचे. जेव्हा संतांनी सांगितलं हे कच्चं मडक आहे, नामदेव महाराजांचा रागा झाला ना, ते पुन्हा भगवंताकडे गेले. अरे ही लोक म्हणतो कच्चं मडकं म्हणतात, हा रागा का झाला? संतांना असा रागा होतो का? मग भगवंताने त्यांना सांगितलं नाही, तू जा तिकडे. आणि जेव्हा तिकडे गेले विसोबा केचरांकडे आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी जेव्हा दाखवून दिलं की तू जी पिंडीवर मी पाय दिला असं म्हणतो ती पिंड कुठे नाही हे मला दाखव, मग ती सर्वत्र आहे. मग तो भगवंत सर्वत्र आहे, तो भगवंत सर्वत्र आहे, तो माझ्यात आहे आणि मग मी आणि भगवंत वेगळे नाही. हे ज्ञान आहे. हे ज्ञान आपण बोलतो म्हणजे मी बोलतासारखं बोलते, ते ज्ञान आपल्यापैकी कोणाला प्राप्त झालेले असे अधिकारी आहेत आणि मग असं त्यांना मिळत आहे तर ते मलाही मिळू शकतं. कारण त्याची ते मिळेल असं कोणी सांगितलंय? माऊलीने सांगितलंय. जे माऊली सांगतात ते श्रद्धेने करावं, ते श्रद्धेने केलं तसं फळ नक्की मिळणार. पण श्रद्धा मात्र नक्की हवी. संशय असता कामा नये. संशयावनी घोर आणि ते नाही पाप. संशय हा त्याचा असता कामा नये. अगदी जे सांगतायत तसंच्या तसं आचरण केलं तर आपल्याला ती ज्ञानप्राप्ती नक्की होईल. मग अपेक्षित जे आपुले म्हणजे जे आपल्याला अपेक्षित आहे ना, जे ज्ञान आपल्याला हवं ना, ते ज्ञान मिळालं ते त्यांच्याकडे मिळेल. कसं मिळेल?
तेही सांगतील पुशिले. ते त्यांना विचारावं लागेल बरं, ते उगीच सांगायला येणार नाही. आपण जर त्यांना विचारलं तरच ते सांगतील. तेव्हा भगवंत अर्जुन म्हणाला, कार्पण्य दोषो पोहत स्वभावा पृच्छामी काम धर्म संमूढ चेता. म्हणजे आता म्हणजे असं त्यांनी सांगितलं, तरी उचित काय आम्हा जे व्यभिचार्यांना धर्म ते खरं तरी पुरुषोत्तमा सांगा की काय चांगलं आहे, मी काय केलं पाहिजे. असं जेव्हा अर्जुनाने विचारलं तेव्हा भगवंताने सांगितलंय, जर आपल्याला ज्ञान हवंय तर ते त्यांना विचारावं लागेल. ते कसं विचारावं लागेल? खूप नम्रतेने विचारावं लागेल, त्यांची सेवा करून विचारावं लागेल. सेवा धर्माने काय होतं माहिती का? आपला अहंकार पूर्ण नाहीसा होतो आणि मग आपल्याला ती ज्ञानप्राप्ती होऊ शकते. पण ते त्यांना विचारावं लागेल आणि मग ते आपल्याला काय जे ज्ञान देतील ना त्याच्यामुळे काय होईल तर अंतःकरणामध्ये कुठलाही शास्त्राचा विचार पण राहणार नाही. आपलं अंतःकरण शुद्ध होईल, इतकं शुद्ध की जसा तो भगवंत शुद्ध आहे. आणि मग तेव्हा ती ज्ञानप्राप्ती झालेलीच असेल. आणि मग आपल्याला पुन्हा असं काही मला काही तर्क आहे, माझं काही वेगळं मला काही विचारायचं आहे असं काही शिल्लक होणार नाही. असं जर ते ज्ञान हवं असेल तर संतांना लागायचं, तसं कसं त्यांना बजायचं, त्यांचा मार्ग काय हे सगळं भगवंतांनी आपल्याला सांगितलं. माऊलींनी खूप विजत करून सांगितलं की तुम्ही संतांना शरण जा. की संत काय करतात? आपल्यासारखे करती तात्काळ लोह परिसाची नथ आहे उपमा. म्हणजे परीस काय करतो? तो लोखंडाचं सोनं करतो. संत लोखंडाचं आपलं सोनं करत नाही, ते स्वतः जसे आहेत ना तसंच आपल्याला घडवतात. तर त्यांची इच्छा असते काय की यांनी पण तसं कोणातरी घडवावं, हे सतत चालू राहावं, सगळ्यांना हे ज्ञान मिळावं. ते अशक्य नाही ना, त्यामुळे ते सगळ्यांना देतात. आणि सेवित हा रस वाटितो आणि का असे संत आहेत. मग ते संत कुठे आहेत? गोंदवलेकर महाराज म्हणतात की संतांशिवाय जग असू शकत नाही. मग ते संत मला काय दिसत नाही. कुठे आपण कमी पडतो? तर साधू होऊन साधू सोडत हवे. चोराच्या वाट्या चोराला माहिती असतात. तसं संतांचं काहीतरी आपल्याकडे असायला पाहिजे. मग ते काहीतरी असण्याकरता काय करायला पाहिजे? मग नाही म्हणून ते भेटणारच नाहीत का? नाही. मग त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून मग ती ज्ञानेश्वरी वाचायची. मग अंतःकरण शुद्ध होईल, मग आपल्याला संत भेटतील. आणि जोपर्यंत ते भेटत नाही तोपर्यंत आपण असा नक्की विश्वास ठेवा. माऊली आहेत ना, त्या माऊलीने जे सांगितलं, जर माऊली तेव्हा होत्या तर आता ज्ञानेश्वरीमध्ये पण माऊली आहेत ना, माऊली तिथे पण आहेत. मग त्या आपल्या कशातून सांगतील? गाथेमध्ये तुकाराम महाराज नाहीत का? तुकाराम महाराजांनी जे तेव्हा सांगितलं ते आपल्याला गाथेतून आज सांगतायत. मग ते संत जे आपल्याला सांगतायत ना त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. मग आता आपले संत कोण आहेत? जर मला संत कळत नाही, संत मला भेटत नाही, तेवढी माझी त्यांना ओळखण्याची पात्रता नाही आहे. तर हे तर मला नक्की कळतंय की माझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे, माझ्याकडे गाथा आहे, तर तो मी वाचावा. त्यात माऊलीने काय सांगितलंय त्याप्रमाणे आचरण करावं आणि मग त्या ग्रंथालाच शरण जावं. कारण रागाच्या टक्का परत म्हणत होते की मी एवढंच सांगतो की ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. मग ज्ञानेश्वरी वाचून काय होईल? पुन्हा पुन्हा आपण ज्ञानेश्वरी वाचून कुठे जायला नको, इथे बसूनच आपल्याला ज्ञान मिळेल. पण ती वाचायची कशी? तर ती आपण त्यांना पूर्णपणे शरण जाऊ की माऊली मला काही कळत नाही, मला हे कसं कळेल? तर तुम्हीच मला सांगा, तुम्हाला काय सांगायचंय. आईला जसं बाळ जातं की आईला विचारलं परत बाळाला काही कळत नसतं, आई पुन्हा पुन्हा त्याला सांगते की तिला घडवते. तसंच माऊली सगळ्या जगाची आई, स्वतःच्या माता जी आहे ना ती त्यांच्या मुलांना करते. माऊली संपूर्ण जगाची आणि म्हणून त्या माऊलीला सगळ्यांचंच प्रेम आहे. आपण पाहिलं की त्यांच्या मनात कुणाबद्दल इतकं त्यांना समाजाने त्रास देऊन सुद्धा कुणाबद्दल त्यांच्या मनात कटुता आली नाही. मग त्यांनी जे ज्ञान दिलंय ते जर ज्ञान आपल्याला हवं असेल तर ह्या ग्रंथाला आपण शरण जाऊया आणि त्यांना शरण जाऊन आपण सांगूया की ते ज्ञानप्राप्तीसाठी माझी वाटचाल होते, माझं ते एकच ध्येय असू दे की मला ते ज्ञान मिळावं. इथे आपण सगळीजण आलो, दरवर्षी इथे येतो आणि आपलं हे ध्येय आपण पूर्ण करतो. काही झालं तरी मी वारीला जाईल, ती माझी चुकवणार नाही. आपण बघतो की लक्ष्मी टेन्शन गेल्याला वडील आजारी होते की विजयदादांची आई खूप आजारी होती आणि विजयदादा इथे आले होते. विजयदादांनी सांगितलं होतं आईचं काय झालं तर मला कळवू नका तुम्ही. म्हणजे त्यांचं काय होतं की मला ही वारी पूर्ण करायची. इतकं कठोर असं आपल्याला बोलायची वेळ देव आणणार नाही का? जशी त्याची तयारी आहे तसं त्याला मिळतं. आई काही लहान मुलाला सामोसा खायला घालत नाही, मामीच्या भाषेत सांगायचं म्हणजे की त्याला जे पसेल ते देते. तर आपल्याला जसं पसेल तसंच भगवंत आपल्याला सांगेल, तसंच माऊली आपल्याला सांगेल. ह्याच्यावर पण विश्वास ठेवूया, मला कुठलाही संशय आणि नको. आणि मग त्या ग्रंथांना
त्या संतांना शरण जाऊ, मग ते ध्यान आपल्याला नक्की मिळेल. संतांनी आपण म्हणतो संत आपल्यासारखं त्यांना समोर भक्तांना करतात. नामदेव महाराजांनी जनाबाईचं काय केलं? जनाबाई पण संत झाला. जनाबाई कोण होत्या? नामदेव महाराजांकडे सेवा करायला म्हणून त्यांच्या वडिलांनी आणून ठेवलं त्यांच्याकडे. त्यांच्याकडे तुझ्याकडे म्हणजे नामदेवाच्या घरात पाण्यात ठेवून ठेवलं, त्यांची सेवा करता येत त्या. पण सेवा करता करता जनाबाई कोण झाल्या? जनाबाई पण संत झाल्या. मग संत ते ज्ञान आहे ना, ते ज्ञान मिळालं की ते पद प्राप्त होतं. आणि मग काय होतं? कसलीच अपेक्षा वाटत नाही, काहीच हवंसं वाटत नाही. आणि मग ते ही अवस्था येण्याकरता इतकं निवांत राहण्याकरता निवांत राहण्याकरता आपल्याला तेवढं समाधान. मग आता परत परत बाकी निवांत राहा, निवांत कधी राहता येईल जेव्हा आपल्याला हे सगळं वेळ काही हवं असं वाटणार नाही, तेव्हा आपण निवांत राहू. ती अवस्था प्राप्त होण्यासाठी त्या ज्ञानेश्वरीची आपण सेवा करू. की ज्ञानेश्वरीच आपल्याला त्याच्यातून मार्ग काढून देऊ. असं आहे आपण बोलतोय. आता मी हे सगळं बोलते, मला सांगितलं काकांनी की आता तू बोल, थोडंसं काय अडचणी असतील किंवा त्यांना असं वाटतं की आता पुढे कोणतरी सांगायला हवं, पुढची माणसं तयार करायला हवी. हे गेले ते अनेक वर्ष सांगताय की मी किती वर्ष बोलणार, तुम्ही तयार राहा. मग मी काय आता त्यांनी मला सांगितलं संध्या मी बोलणं पंढरपुरात बोलायचंय. पंढरपुरात बोलायचं म्हणजे काय साधी गोष्ट नाही, तर खूप चांगली आहे. तर तुला काहीतरी तुझं क्रेडिट आहे किंवा काहीतरी तुझं पुण्य आहे, तर तुला हे प्रपोजल सोडू नको. आता आम्ही म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये सरकारी कामामध्ये प्रपोजल प्रस्ताव असं म्हणतो, तर तो प्रस्ताव तू मान्य कर, तो अमान्य करू नको, हे प्रपोजल तू स्वीकार, असं त्यांनी मला सांगितलं. मी ठरवलं वेड्या बापूला गाईनं पण तुझाच आणि म्हणून अभ्यास केला. आज सगळेजण म्हणतात पण तू अभ्यास केला, तू अभ्यास केला. अभ्यास मी केला नाही, मी करून घेतला. कारण मी एवढंच म्हणतात की माऊलीमध्ये सांगितलं त्यांनी, म्हणजे ही जबाबदारी मला तुम्ही पण केली असेल त्यांच्या म्हणजे तुमच्यातून, म्हणजे तुम्हाला ती सांगायची काय आगाशी का म्हणतात तेच भावी मामी म्हणतात. तर मी हे बोलेन आणि मी तुमचीच आहे ना, तर तुम्हाला मी जसं बोलीन तसं ही जे सगळे श्रोते आहेत ना ते माझे दरवर्षी इथे येते, अनेक वर्ष इथे येते. आणि मला बोलताना जर मी चुकले तर त्यांच्यासमोर चुकणार आहे, ते मला दुरुस्त करतील ना. मग माझं त्याच्यात काही माझं नुकसान तर नाही ना. मग बोलायला काय झालं भारतात आहे. आणि म्हणून मी इथे बोलते. मी जे बोलते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला कल्पना आहे, पुन्हा कल्पना आहे की तुम्ही हे सगळं जाणता, तुम्हाला हे सगळं माहिती आहे. मग आपण उसळणी करतो तसली आपल्याला एखादी गोष्ट आवडली आपण पुन्हा पुन्हा ऐकतो. भागवत आपण आज ऐकलं, पुन्हा भागवत सप्ताहाला आपण जातो. आता आनंदाचा भागवत सप्ताह आता मी ऐकला, तो आता कोकणामध्ये. तर मामीना म्हटलं मी विद्याला सांगेन, विद्याला सांगते म्हणजे आपण पण जायचं की ऐकायला. म्हणजे एकदा ऐकलाय सप्ताह परत परत ऐकावं सांग. असं मी जे आज बोलते ना ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण तुम्ही परत परत ऐकताय कारण तो आवडीचा विषय आहे. तो तुमचा आणि माझा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे. हा जो आवडीचा विषय आहे हा आपल्या अखंड स्मरणात राहू दे. मला काय हवं आहे, माझं ध्येय काय आहे, हे जन्माला आलोय तर मी कशासाठी जन्माला आलोय, मला काय मिळवायचंय हे ध्येय तर आधी ठरवूया. त्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करूया. एक ना एक दिवस आपण तिकडे नक्की पोचणार आहोत त्याची मनाशी खात्री बाळगून ती वाटचाल आपण सुरू करू. अशी वाटचाल करण्याची बुद्धी ते माऊली भगवंता आपल्या सगळ्यांना देव असं सांगून मी माझी सेवा आज इथं संपवते. आणि झालेली सगळी सेवा तुम्हाला संतांच्या शरणी अर्पण करते, माझे सद्गुरू त्यांच्या शरणी अर्पण करते. आणि तुमचे पुन्हा पुन्हा आभार मानते की तुम्ही मला ही संधी दिली आणि इथं बोलायला सांगितलं. थोडा माझा आत्मविश्वास वाढला. काय सांगा, स्तुती कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडते स्तुती. तसं तुम्ही जे माझं कौतुक केलं ना ते मला आवडलंय. पण तुम्ही मला वारंवार पुन्हा मामी सांगतात की तो गुरु काय करतात, तर थोडे कुंभारासारखं थापटतात. तसं तुम्ही मला तेही सांगा की त्याची मला अपेक्षा आहे. कोणी मला सांगतं नाही असं नाही, सांगतात की हे चुकलंय बरं, हे असं असायला हवं, त्यामुळे थोडं वेगळं करा. तर ह्या सगळ्यांची मला खूप गरज आहे. आणि मला त्याच्याबद्दल हे जेव्हा तुम्ही मला सांगता तेव्हा मला आनंद होतो. का कारण का त्या बाई म्हणाल्या म्हणजे मी तुझं ऐकलंय की नाही, मी तुला हे सांगितलं याचा अर्थ तुझं बोलणं मी ऐकलंय. म्हणजे तुम्ही श्रोते माझं ऐकताय. बघता तो बघताना श्रोते न घेणं. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार करते, तुमचे आभार मानते आणि माझं बोलण्यात थांबते. कुंडली गौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज.
संतनी महाराज सद्गुरु ताजुद्दीन महाराज की जय। बोलो रे बाई सब संतन की जय। पंढरीनाथ महाराज की जय।